मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 4 जुलै 2024 रोजीचं आलेलं शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था गट ब जाहिरात क्रमांक 75/2022 संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय विभागांतर्गत सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था गट ब या संवर्गात एकूण 3 पदाच्या भरतीसाठी आयोगामार्फत दिनांक 29 जुलै 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे. पदभरतीच्या एकूण जागा ज्या आहेत तर त्या 3 आहेत. तर मग तुम्ही बघू शकता सामाजिक समांतर आरक्षण निहाय त्या जागांची विभागणी आता करून देण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ आहे. mpsc.government.in या संकेतस्थळावर एमपीएससी आयोगाकडनं याच्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी तसेच ओबीसीचं जे प्रमाणपत्र भेटलेल्या उमेदवार आहेत त्यांना त्याच्यात अपडेट करण्यासाठीचं जी तारीख आहे तर ती 5 जुलै 2024 पासून देण्यात आलेली आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एडिट करून तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते अपलोड करायचं असेल म्हणजे आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल. सोशल बॅकवर्ड क्लास जे आहे एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड क्लास याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्याच्यासाठी 5 जुलै ते 19 जुलै 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर हे होतं मराठा आरक्षण जे मिळालेलं आहे 10%. तर त्याच्या संदर्भातलं तसंच ओबीसी आरक्षणामध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांना ते अपडेट करण्यासाठीचं आलेलं एमपीएससी आयोगाचं अपडेट होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद.